नमस्कार, मी अनुराधा. स्वागत आहे आपले सर्वांचे माझ्या आणखी नवीन एका व्हिडिओमध्ये. तर इथे मला चुरमा बनवायचा होता पोळ्याचा. तर 2 पोळ्या उरलेल्या होत्या, तर त्याचा चुरमा करायचा होता. आणि श्रेयाला खूप आवडतो चुरमा पोळ्यांचा. तर पोळ्या बारीक करून घेतल्या आणि त्या मिक्सरमधून बारीक चुरमा केला. आणि कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, शेंगदाणे टाकले. आणि त्यानंतर मग ते छान शेंगदाणे तळत आल्यानंतर मग त्यामध्ये थोडं लाल तिखट आणि हळद टाकली. आणि ते छान तळत आल्यानंतर मग त्यामध्ये जो पोळ्यांचा बारीक चुरमा होता केलेला तो त्यामध्ये टाकून दिला. तर खूप छान लागतो पोळ्याचा चुरमा. आणि श्रेयानं तो घरी खाल्ला आणि शाळेत भाजीपोळी नेली होती डब्यामध्ये. त्यानंतर मग आम्हाला दोघांना उपवास होता. तर श्रेयाचा डबा दिल्यानंतर श्रेया शाळेत गेल्यानंतर मग मी तिचं डबा तयार करून दिला आणि ती शाळेत गेल्यानंतर मग मी ते साबुदाणा टाकला होता साबुदाणा भिजू घातला. आणि जे दूध आणलेलं होतं डेअरीहून तर ते दूध तापवण्यासाठी ठेवलं. तर इथे साबुदाणा भिजत घातला. त्यानंतर मग देवपूजा केली. तर इथे देवपूजा झाली माझी. आणि अगोदर म्हणजे घरातील कामं आहे तर ते करून घेतले. कपडे, फरशी, भांडे. आणि त्यानंतर मग फराळाचं म्हणजे माझं फराळाचं तयार करायचं होतं मला इथे. तर हिरव्या मिरच्या आणि बटाटा बारीक चिरून घेतला. कढईमध्ये तेल तापवण्यासाठी टाकलं आणि बारीक हिरवी मिरची होती ती यामध्ये टाकून दिली. तर अगोदर माझी पद्धत अशीच आहे साबुदाणा करण्याची. तर इथे मला जी हिरवी मिरची आहे ती छान तळू देते. आणि त्यानंतर मग त्यामध्ये जो बारीक चिरलेला बटाटा आहे तर तो टाकून दिला होता मी इथे. तर मिरची तळत आल्यानंतर मग बटाटा सोडून द्यायचा आहे. तर कधी नाही प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने करत असते. कधी हिरवी मिरची बारीक कुटून घेत असते, कधी लाल तिखट पण करत असते मी साबुदाणा. तर इथे शेंगदाण्याचा कूट मी अगोदरच काढून घेतला होता. श्रेया घरी होती तेव्हा जो चुरमा काढला. तर चुरमा काढायचा होता मला. तर मग अगोदर मी शेंगदाण्याचा कूट काढून घेतला आणि मग नंतर चुरमा काढून घेतला होता त्याच भांड्याने. तर इथे साबुदाणा आणि जो शेंगदाण्याचा कूट आहे तो मिक्स करून घेतला. तर इथे छान असं मिरच्या तळत आल्यानंतर मग ते बटाट्याची फोडी आहेत तर ते टाकून घेतले. तर बटाटा छान शिजण्यासाठी थोडं मीठ टाकायचं आहे अगोदर. तर इथे मीठ टाकलं होतं मी थोडं. आणि बटाटा छान परतून घेतला आणि थोडा वेळ झाकण ठेवलं. 5 मिनटं झाकण ठेवायचं आणि छान बटाटा शिजतो. तर आणि त्यामध्ये मी थोडं लाल तिखट पण टाकत असते. छान लागतो, कलर पण छान येतो साबुदाणा खिचडीला. तर इथे लाल तिखट टाकलं होतं मी थोडं. तर खूप लाल मिरच्या होत्या. तर लाल चटणी पण अशी म्हणजे कलर छान आलेला आहे चटणीला. तर इथे थोडं हिरव्या मिरच्या असल्यामुळे मी थोडंच टाकलं होतं तिखट. आणि छान असं परतून घेतलं त्याला. त्यानंतर मग त्यामध्ये जो साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट मिक्स केला होता तर ते यामध्ये टाकून दिलं आणि त्याला छान असं परतून घेतलं. त्याला मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ 5-10 मिनटं त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. खूप छान साबुदाणा खिचडी बनते. मोकळी सुटसुटीत अशी
साबुदाणा खिचडी तयार होते. तर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे यामध्ये. तर पूर्ण मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आणि कमी गॅसवरती छान असं साबुदाणा खिचडी म्हणजे शिजू द्यायची. छान अशी मोकळी खिचडी होते. आणि त्यानंतर मला इथे साबुदाणा पापड्या आहेत तर त्या तळायच्या होत्या थोड्या. तर इथे खालच्या जे भरणीमधल्या होत्या तर त्या संपल्या होत्या. तर मग मी वर सगळ्यावर ठेवलेल्या भरणीतून काढल्या होत्या. तर इथे साबुदाणा पापड्या आहेत तर त्या साबुदाणा कुरडई तर त्या तळून घेतल्या. थोड्या शिल्लकच तळल्या कारण श्रेयाला आवडतात त्यामुळं. तर आमच्या तिघांसाठी साबुदाणा कुरड्या तळल्या होत्या इथे. खूप छान चवीला झाल्या होत्या साबुदाणा कुरडई. त्यामध्ये मध्ये मी बटाटा किसून टाकलेला होता आणि लाल तिखट. तर इथे झाली आहे माझी साबुदाणा खिचडी तयार. तर लिंबू चिरून घेतला आणि फराळाचं झालं होतं माझं. आणि त्यानंतर मला ब्लाऊज कट करायचे होते 2. तर इथे जे माझ्याकडे नेहमीचे कस्टमर आहे तर त्यांचे ब्लाऊज त्यांची पेपर कटिंग आहे. तर मला ते आता ज्या मावशीचं ब्लाऊज आहे तर ते या पेपर कटिंगमध्ये शोधायचं होतं. तर हे 2 ब्लाऊज आहे त्यांचे. तर ब्लाऊज कट करून घेतले. तर नेहमीचे पेपर कटिंग करून ठेवत असते कारण ब्लाऊज कमी असतात. तर मग पेपर कटिंग ठेवून त्यावरती कटिंग केली तर ब्लाऊज म्हणजे पीस पुरतात. तर इथे ब्लाऊज शिवून झालं होतं माझं अर्धं आणि लाईट गेली होती मधात. तर मग मी मधामध्ये बंद केलं होतं. तर नंतर मग मी ते शिवणार होते. तर उपवास होता तर मोदक बनवले मी इथे गणपती बाप्पांसाठी. आणि स्वयंपाकामध्ये वरण केलं. हिरव्या मिरचीसाठी कंदी लावण्यासाठी पोळ्या बनवल्या होत्या. आणि हिरव्या मिरच्या मी तव्यावरतीच ग्लासच्या साहाय्याने ठेचा कुटून घेतला. तर कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.